नववा मुद्दा, समारोप. समारोप. विनोद संकल्पना, विनोद संस्कृतमधील विवेचन, विनोद शब्दाची व्युत्पत्ती, विनोदाच्या व्याख्या, विनोदाचे प्रकार, विनोदाचे विषय, विनोदाचे परिणाम आणि याबरोबरच विनोद हा इतर साहित्य प्रकाराप्रमाणे स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो काय याच्याविषयी हा घेतलेला परामर्श आहे. तरीही विनोदी साहित्य आणि गंभीर साहित्य या दोन प्रकारच्या साहित्य निर्मितीमागे जीवनाकडे बघण्याच्या दोन प्रमुख प्रवृत्ती कारणीभूत आहेत. त्या आपल्याला ताकदीनुसार आपला प्रभाव दाखवित आल्या आहेत. विनोदी साहित्याकडे बघण्याची आजवरची पूर्वापार दृष्टी आणि वास्तव याचाही विचार करून हास्य विनोद निर्मिती करणारे साहित्य हे प्रगल्भ अवस्थेतच निर्माण होते हे तपशिलाने सांगितले आहे. विनोदाचा विचार संस्कृत वाङ्मयापासून पायाभूत मानून तो प्रवाह येथवर चालत आलेला आहे. विविध रसांचा विचार व विनोदाचा अर्थसंकोच करून त्याचा झालेला उपहासही स्पष्ट केला आहे. विनोद शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या यासाठी साधारण निरीक्षणे दिली असली तरी स्टीफन लिकॉकची व्याख्याच मूलाधार मानली आहे. उपहास, उपरोध, विसंगती, अतिशयोक्ती, कोटी इत्यादी विशेष विनोद निर्मितीला कारणीभूत होतात आणि हे शिवाजीराव गोरले यांचे निदान परिपूर्ण वाटते. माझा विनोद, लेखक शिवाजीराव गोरले, पृष्ठ 275. आणि याभोवतीच विविध प्रकारात विनोद वावरताना दिसतो. विनोदाचे विविध प्रकार विविध साहित्यकृतीत कसे आढळून येतात याचे वानगी दाखलेही दिलेले आहेत. दलित साहित्यातला विनोद हा आव्हानात्मक वाटल्याने त्याच्याविषयी सोदाहरण चर्चा खोलात शिरून केलेली आहे. तरीही जुन्या नव्या लेखकांना सोबत घेऊन विनोदाचे विविध प्रकार हाताळणे येथे क्रमप्राप्त झाले. विनोदाचे विविध विषय हे सूक्ष्म पद्धतीने हाताळले आहेत. वर्णनातूनही त्यात उणीव जाणू नये हे यासाठी वाटते की त्या विषयांच्या उल्लेखानेही विनोदी वाङ्मयाच्या परिणामाचे दालन अलगद उघडले जाते. विनोदाचे उद्दिष्ट त्यामुळे सफल होते. विनोदाच्या परिणामाचा विचार करताना वास्तवाला दूर सारून चालणारे नसते हे खरे असल्याने विनोदाच्या परिणामाविषयी लिहिताना विनोदाचा दृश्य परिणाम म्हणजे हास्याचा संबंध सामान्यतः आनंदी, समाधानी, प्रसन्न अशा मनस्थितीशी जोडला जातो. हास्य हे मोकळ्या मनाचे द्योतक आहे असे समजले जाते, पण विनोदाने ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मुखावरती उमटणारे हास्य हे नेहमीच प्रसन्नतेचे दर्शक असतेच असे नाही. कटुहास्य, उपरोधिक हास्य, कुत्सित हास्य, डिवचणारे हास्य, खिजवणारे हास्य असे अनेक प्रकारचे हास्य विनोदाच्या विविध प्रकारातून साधले जाते. हा विचार ही स्पष्ट केल्याने तसेच विनोद हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे काय याबाबतची केलेली चर्चा, साहित्यिकांच्या मतमतांतरांचा घेतलेला आधार व काढलेला निष्कर्ष हा विषयाला परिपूर्णतेकडे नेणारा आहे. विनोदाचे परिणाम विविध पातळ्यांवर होत असतात. त्यात काही दृश्य तर काही अदृश्य परिणाम आहेत. विनोदी लेखक हा जीवनातील विसंगती साधून तिच्यावर खेळकरपणे प्रकाश टाकतो. राग, द्वेष, अपयश या दुःखी करणाऱ्या बाबींनाच आपल्या लेखन व वक्तृत्व कौशल्याने सुखात्म करीत असतो. विनोद निर्मितीनंतर त्याचे परिणाम काय घडतात याविषयी पुढील उतारा उल्लेखनीय आहे. विनोदकार या पुस्तकातील श्री दानशिखरे यांनी श्रीकृप कोल्हटकर यांच्या विनोदाविषयी लेखन करताना पुढील विचार व्यक्त केले आहेत. विनोद ही एक जीवनाकडे पाहण्याची वृत्तीच आहे. केवळ बुद्धीच्या चापल्याने एका शब्दाचे अनेक अर्थ करून हशा पिकवणे हे काम कोटी किंवा इंग्लिशमध्ये त्याला वीट म्हणतात
करते, पण विनोदाचे कार्य यापेक्षा व्यापक आहे. जगातील घडामोडीमधील विसंगती बारीक नजरेने हुडकून काढून ती लोकांपुढे मार्मिकपणे मांडण्याची कामगिरी विनोद करतो. आयुष्यातील साऱ्या व्यवहाराकडे हसऱ्या खेळकर वृत्तीने पाहणे व त्या सर्वातून आनंद वेचणे हे विनोदाचे कार्य आहे. समाजाच्या नानाविध कृतीतील लपून बसलेले दोष आपल्या बुद्धीच्या प्रकाशात विनोदाच्या चिमट्याने पकडून ते लोकांसमोर हसत खेळत मांडणे व ते दोष दूर करण्यास त्यास प्रवृत्त करणे ही विनोदाची फलश्रुती मानली जाते. पृष्ठ 10-11. पण ते पुढे असेही म्हणतात, दांभिकपणा, जीर्ण रूढी वगैरे सामाजिक व्यंगावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी विनोदाचा क्लोरोफॉर्म देणे सुखाचे असते. पण अगदी अलीकडे असा काहीही हेतू मनात न धरता विनोद करण्याचा संप्रदाय पाश्चात्य राष्ट्रात उत्पन्न होत आहे. विनोदासाठी विनोद निर्माण करणाऱ्या या संप्रदायाला नॉनसेन्स असेच नाव दिले जाते, असा स्पष्ट विचार त्यांनी व्यक्त केला आहे. 4 घटका खो खो करून तुम्ही हसला की त्या विनोदाचे काम झाले. त्यामुळे तुमच्या मनावरील कारुण्याचा ताण कमी झाला किंवा गांभीर्याच्या गाठी उलगडल्या की खलास. टेकडीवरून किंवा समुद्रकिनाऱ्यावरून मोकळी हवा खाऊन येणे आणि अशा विनोदाने पोट धरून असणे या दोहोंचा उपयोग सारखाच. सुट्टीच्या सणाच्या वृत्तीत तेव्हा आपण प्रवेश करतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात नवी गोडी, नवी उमेद, नवा मोकळेपणा, नवा उत्साह येतो. विनोदकार, पृष्ठ 11. विनोदाचा दृश्य परिणाम म्हणजे हास्य. पण याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी हास्य निर्मिती होत असेल त्या सगळ्यालाच विनोद हे निमित्त असते असे नव्हे. या मुद्द्याचा विचार पूर्वी केलेला आहेच. शिवाय हास्याचा संबंध सामान्यतः आनंदी, समाधानी, प्रसन्न अशा मनस्थितीशी जोडला जातो. हास्य हे मोकळ्या मनाचे द्योतक आहे असे समजले जाते. पण विनोदाने ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मुखावरती उमटणारे हास्य हे नेहमीच प्रसन्नतेचे दर्शक असतेच असे नाही. ही गोष्ट वर जे विनोदाचे 8 प्रकार सांगितले आहेत त्यावरून स्पष्ट होईल. कटुहास्य, उपरोधिक हास्य, कुत्सित हास्य, डिवचणारे हास्य, दुसऱ्यांच्या दोषाकडे तीव्रपणाने लक्ष वेधणारे हास्य, खिजवणारे हास्य असे अनेक प्रकारचे हास्य विनोदाच्या विविध प्रकारातून साधले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर महाभारतामध्ये मयसभेत द्रोणाचार्याची होणारी फजिती पाहून द्रौपदीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हे इतर कोणत्याही शस्त्राच्या आघातापेक्षा दुर्योधनाला अधिक अपमानित करणारे असते. अनेक महापुरुषांनी सुद्धा आपली जीवनशैली व विचारशैली परिपूर्ण करताना हास्य या प्रभावी अस्त्राचा वापर केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचं विनोदाचं तत्त्वज्ञानही आणि विचारही या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहेत. एकदा आपणाला संगीत आवडतं का असा प्रश्न श्री ह.वी. देसाई यांनी डॉक्टर साहेबांना विचारताच आपला हास्याविषयीचा विचार मांडताना ते म्हणाले, संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडलं पाहिजे. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते, तसंच हास्यानंही. माणसाला पोटभर हसता आलं पाहिजे. आमच्या हिंदुस्थानी लोकांना शत्रू निर्माण करता येतात, पण हसता मात्र येत नाही. हास्य हे प्रभावी शस्त्र आहे. उपहासपूर्वक हसूनही शत्रूची रेवडी उडवता येते. त्याला नामोहरम करता येतं आणि म्हणूनच दुसऱ्याकडे पाहून हसणं आणि स्वतःही पोट धरून हसणं मला फार आवडतं. डॉक्टर आंबेडकर आणि विनोद प्रस्तावना. उपरोक्त मुलाखतीत ह.वी. देसाई यांच्या मित्रांनी मुलाखत रंगत आली असतानाच
आपण रशियन मॅरेज लॉजचा अभ्यास केला आहे का, असं बाबासाहेबांना विचारताच ते मिश्किलपणे उद्गारले, आय एम नॉट इंटरेस्टेड इन मॅरेजेस. प्रस्तावना. म्हणजेच ते साध्या सरळ बोलण्यातून किंवा गंभीर लिखाणातून साधता येत नाही. जे साध्या सरळ बोलण्यातून किंवा गंभीर लिखाणातून साधता येत नाही ते अशा विनोदातून साधलेले असते. वरील उदाहरण विनोदाचा परिणाम दर्शवितो. गंभीर लेखनाला व न साधणारा मर्मग्राहीपणा, सखोल दृष्टी नेमकेपणाने विनोदाने साधता येते. या अर्थानेच विनोद साधणाऱ्या लेखकाजवळ एक विशिष्ट जीवनदृष्टी असते. या जीवनदृष्टीमध्ये जीवनाकडे अलिप्तपणे पाहण्याची ताकद असते. स्वतःकडेही लेखक अलिप्तपणाने पाहू शकतो. मानवी स्वभावातील विविध भावभावनांच्या वापरामध्ये वरवर दिसणाऱ्या सुसंगतीमध्ये जाणवणारी विसंगती या जीवनदृष्टीला नेमकेपणाने टिपता येते आणि ती तितक्याच परिणामकारक रीतीने जेव्हा ती आविष्कृत होते त्यावेळी वर उल्लेख केलेल्या विविध प्रकारचे हास्य हा दृश्य परिणाम साधला जातो. अशा तऱ्हेने हसविणे एवढाच उद्देश विनोदाला नसतो. या विविध प्रकारच्या हसविण्यामागे लेखकाच्या मनात असलेल्या व्यापक जीवन जाणीवा आणि माणसाबद्दलची सहानुभूती गंभीर लेखकाच्या इतकीच जागृत असते. गंभीर लेखन करणारा लेखक जो अनुभव घटनांच्या कार्यकारणाने बद्ध अशा साखळीतून व्यक्तिचित्रांच्या विविध रंगी स्वभावातून रेखाटतो तितक्याच ताकदीने विनोदाच्या सहाय्याने या सगळ्या जीवन व्यापामधील अर्थ विनोदी लेखकही सांगत असतो. उदाहरणार्थ तुकारामाच्या आवा चाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा या ओळीमधून जे हास्य निर्माण होते ते माणसाच्या स्वभावातील स्वार्थ न सोडण्याच्या वृत्तीचे द्योतक आहे. या तुकारामाच्या उदाहरणावरून मानवी जीवनाचे नेमकेपणाने चित्रण करणे विनोदाला कसे जमते हे स्पष्ट होते. गंभीर साहित्याप्रमाणेच विनोदी साहित्यही मनावरती प्रभाव गाजवते. हे मराठी साहित्यातील विनोदावरून सुद्धा स्पष्ट होईल. म्हणूनच विनोदी साहित्य गंभीर साहित्यापेक्षा परिणामाच्या संदर्भात कुठेही कमी पडत नाही. उलट विनोदाच्या माध्यमातून परिणामाची तीव्रता वाढवता येऊ शकते. हा वाढता परिणाम मूलगामी आणि व्यापक असू शकतो आणि त्याच जोडीला तो ऐकणाऱ्याला करमणूकही देऊ शकतो. म्हणूनच विनोदाचा परिणाम साधण्यासाठी लेखकाजवळ जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असावी लागते. जीवनाचे व्यापक भान या लेखकाला यावे लागते. जीवनाकडे वरच्या पातळीवरून पाहण्याची क्षमता किंवा अलिप्तपणे पाहण्याची ताकद खऱ्या विनोदी लेखकाजवळ असते.